सगळ्यांनाच मला एक प्रश्न विचारायचा आहे, तुमच्या आयुष्यातला पोलिसी अनुभव म्हणजे पोलिसांकडून तुम्हाला कुठलाही आलेला एक अनुभव मला एक आहे, खूप असतील मला माहिती आहे, पण त्यातला एखादा निवड जो ऐकायला आवडेल. सर तुमच्याकडे खूप सो पोलिसांबद्दल मी काय सांगणार, मी जिथे राहतो भोईवाडा किंवा परेल, तो माझा सगळा सराउंडिंग तो पोलिसांचाच आहे, सगळे मित्र पोलिसच आहेत. माझ्या समोर म्हणजे त्यांचे जे वडील होते जे पोलीस होते, त्यांची मुलं देखील पोलीस झाल्यानंतर देखील ते माझे मित्र आहेत अजूनही. सो माझा आणि त्यांच्याकडे खूप चांगला आहे आजपर्यंत, म्हणून आजपर्यंत मला त्यांनी पकडलं नाही, पण आज तो अनुभव पण मी घेऊन काढला. मी हैदराबादला एका शूटसाठी चालू होतो, अगदी सुरुवातीचे दिवस असतील, मला वाटतं 25-1 वर्षापूर्वीची तरी नक्कीची गोष्ट आहे. आणि त्यावेळेस तिकीट जवळ बाळगावं लागायचं ट्रेननी जायचे याला हैदराबाद. आणि माझं तिकीट घरी नाही काही आणि मी ट्रेनमध्ये चढलो बसलो आणि मग मला सांगितलं की नाही तुम्हाला पैसे परत भरावे लागतील सगळे. म्हणजे अहो तिकीट आहे माझं, हेच आहे, आता काय त्याच्यावर दुसरं कोणी येणार का मला सांगा. जे काही आमची चर्चा झाली त्याच्यावर त्यांनी ऐकलं नाही. माझ्या खिशात त्यावेळेस ते काही 1000-1200 रुपये तिकीट होतं, ते भरल्यानंतर माझ्याकडे पैसे उरले. म्हणजे मी इकडून तिकडून काढून ते सगळे तिकिटाचे पैसे भरले. आणि मग रात्री जेवायचा प्रश्न, त्याचं जेवण नाही. ही सगळी जी बडबड होती ती सगळ्या जागाबद्दल झाली की ते तिकीटच राहिलं वगैरे, काहीतरी ऍक्टर मिळते आणि त्यांना जायचं होतं. ती चर्चा सगळ्यांनी ऐकली आणि नंतर मग जेवायचा माझा प्रश्न म्हणून मी काही जेवायची ऑर्डर दिलीच नाही आणि वर जाऊन झोपलं. म्हणजे आता सकाळी तिथे गेल्यानंतर काय बघायचं आपण बघू. तितक्यात मी टाइम पोलिसाला ते कळलं, जो याच्यामध्ये होता कंपार्टमेंटमध्ये रात्रीचे पोलीस निघतात. त्यांनी मला उठवलं, तुमचं काय तिकीट हरवलं आणि पैसे सगळेच संपले. म्हणजे हो ते असं झालं गोळ केलं. काय ते सोलापूरला एक माझे मित्र आहेत, ते मला पैसे आणून देते, काळजी करू मी जेवण सांगितले माझ्यातर्फे तुमची गावा. तर मला वाटतं की हे त्यांनी त्यांच्या कामावर गेलं की माझ्याकडे जेवायला पैसे नाही, तर त्यांनी एवढे करून की यार मी तुला जेवू घालतो, तू काय कसं होणार आहे. तर हा एक माझा छान पोलीस बद्दलचा अनुभव. किती काय मला तर काही सुचत नाही. मी थोडा वेळ बरं एवढं तरी म्हणाले का आई की झोप नाही तर पोलीस येतील, एवढं तरी झालंय काय असं झालं. मी मळला क्राईम शूटिंग करत होतो आणि मी असं कॉस्ट्युम मध्ये गाडी टर्न मारून येणार होती, म्हटलं थांब मी आहे पुढे, मी थांबतो आणि बुलेटवरती एक पोलीस इन्स्पेक्टर गेला, ती बघितला गेला, ब्रेक मारला, परत आला, परत राऊंडमधून गेला, 2-3 राऊंड मारले. शेवटी तो आला चौथ्यांना गाडी स्टँड लावली. सर मी का बोललो, आपण कुठल्या पोलीस स्टेशनला एकत्र काम केलं. नाही मी पोलीस नाही, मला माहिती आहे. आपण कुठल्या पोलीस स्टेशनला होतो ते मला सांगा. मी 3 वेळा राऊंड मारला. मी विचार करतोय तुम्हाला आपण कुठल्या तरी काम केलं पोलीस स्टेशनला, कुठलं पोलीस स्टेशन. अहो मी खरा इन्स्पेक्टर नाही आहे, मी क्राईम पेट्रोल मधला इन्स्पेक्टर आहे. वाटत नाही माझ्याबरोबर कधी असा काही किस्सा घडलेला नाही, पण मी इतक्या वेळेस इन्स्पेक्टरचा रोल केलेत ना की आता माझ्यावरती पोलीस केसरी होऊ शकत. खूप 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 कमाल एक्सपिरियन्सेस आहेत तुमचे आणि यापैकी बरेच चांगले वाईट छान अनुभव आपल्याला या चित्रपटातून सुद्धा पाहायला मिळतील. याची मला नक्कीच अपेक्षा आहे आणि सगळ्यांना मी मनापासून धन्यवाद करते. तुम्ही इतका छान प्रोजेक्ट आपल्यासाठी घेऊन आलेला आहात.